पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि पासपोर्ट प्रकरण सध्या चर्चेत आहे। घायवळ पोलिसांच्या हातावर तुरी देत युरोपला तो पसार झाला, मात्र त्याचं पासपोर्ट व्हेरिफिकेशन करणारा पोलीस निरीक्षक वादात अडकला। त्यामुळे घायवळच्या पासपोर्टसाठी काय काय घडलं असावं याची चर्चा सुरू झाली आहे। सगळं प्रकरण आहे का याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। निलेश घायवळ पुण्यातला कुख्यात गुंड, पण पोलिसांच्या हातावर तुरी देत निलेश घायवळ सध्या युरोपात पळालाय आणि पुणे पोलीस तपासासाठी अहिल्यानगरात पोहोचले। कारण घायवळच्या बनावट पासपोर्टचे धागेदोरे याच अहिल्यानगरातील कोतवाली पोलीस स्थानकात आहेत। निलेश घायवळनं पासपोर्ट काढताना अहिल्यानगरमधलाच पत्ता दिला होता। तो पत्ता होता गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड 414001। पण बराच वेळ प्रयत्न करूनही घायवळचा पत्ता काही सापडलाच नाही। याचं कारण असा कोणताही पत्ता अहिल्यानगरात अस्तित्वातच नाही। रिजनल पासपोर्ट ऑफिसरला पण आपण पत्ता दिलेला आहे, विजा सेंटर आहे त्यांना सुद्धा आपण पत्ता दिला आहे। त्यांचा आजपर्यंत रिप्लाय अपेक्षित आहे। त्या डॉक्युमेंट्स आल्यानंतर व्हेरीफाय करून जो पुढची जी आहे कारवाई त्याच्यामध्ये केली जाईल। पोलिसांना त्यांनी एकदम वेगळ्या पद्धतीने एक चकवा दिलाय म्हणायचं। याच्यामध्ये तेच सर्व जो स्टार्ट टू एंडचा जो प्रोसेस आहे किंवा जी घटना आहे त्या संपूर्ण घटनेची पोलीस याच्यामध्ये व्यवस्थित सखोल चौकशी करत आहे आणि त्या घटनेमध्ये इन्व्हॉल्व जे कोणी असतील त्यांची पण चौकशी पोलीस या ठिकाणी करेल। 23 डिसेंबर 2019ला घायवळनं तात्काळ पासपोर्ट मिळावा यासाठी पासपोर्ट कार्यालयाकडे अर्ज केला होता। पासपोर्ट कार्यालयानं घायवळचा अर्ज पडताळणीसाठी पोलिसांकडे पाठवला। तेव्हा नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात विकास वाघ हा पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होता। मात्र वाघनं दिलेला पत्ता खोटा आहे हे पासपोर्ट कार्यालयाला त्यानं सांगितलंच नाही। फक्त नॉट अवेलेबल एवढाच अहवाल त्यानं पासपोर्ट कार्यालयाला दिला। पण असं असलं तरी 16 जानेवारी 2020ला घायवळला 1 महिन्याच्या आतच पासपोर्ट मिळाला। मात्र यामुळे आणखी गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। जर पत्ता खोटा होता तर घायवळचा पासपोर्ट कोणत्या पत्त्यावरती आणि कोणाकडे सुपूर्द करण्यात आला? दुसरी बाब म्हणजे आज एका क्लिकवरती कोणत्याही गुन्हेगाराची सगळी कुंडली उपलब्ध होत असताना घायवळ हा नक्की कोण आहे हे नगर पोलिसांना कसं कळलं नाही? आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे निलेश घायवळचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन नक्की कोणी केलं? आता घायवळचं पासपोर्ट व्हेरिफिकेशन ज्या पोलीस निरीक्षकाकडे होतं त्या विकास वाघला 2021 मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली होती आणि त्याचं निलंबनही करण्यात आलं। मात्र घायवळला पासपोर्ट मिळवून देण्यात फक्त विकास वाघचाच सहभाग होता का, की नगर पोलीस दलातील आणखी कुणी यात सहभागी होतं? याचा तपास सध्या पोलीस करतायत। मात्र यामुळे आणखी गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। जर पत्ता खोटा होता तर घायवळचा पासपोर्ट कोणत्या पत्त्यावरती आणि कोणाकडे सुपूर्द करण्यात आला? दुसरी बाब म्हणजे आज एका क्लिकवरती कोणत्याही गुन्हेगाराची सगळी कुंडली उपलब्ध होत असताना घायवळ हा नक्की कोण आहे हे नगर पोलिसांना कसं कळलं नाही? आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे निलेश घायवळचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन नक्की कोणी केलं?